नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर लोन पाहिजे असेल आणि तुम्ही कुठल्याही बँकेत गेले, तर बँकवाले आपल्या सर्वात अगोदर हाच प्रश्न विचारतात, की तुमचा सिबिल स्कोर किती आहे? तर तुम्हाला जर माहिती नसेल, की तुमचा जो सिबिल स्कोर आहे तो किती, तर ते तुम्ही घरी बसल्या चेक करू शकता. एकदम सोपी प्रोसेस आहे. 2 मिनिटाचा व्हिडिओ असेल आणि जो सिबिल स्कोर आहे तो 100% खरी रिपोर्ट येईल. कारण की सिबिल स्कोरचा जो पूर्ण रिपोर्ट आहे, तो डाउनलोड होऊन जाईल. आणि त्याच्यामध्ये तुमची किती लोन चालू आहे, किती लोन क्लोज झाले, तुमच्या नावावर काही फर्जी लोन तर नाही आहे ना, सगळी रिपोर्ट तुम्हाला पाहायला मिळून जाईल. तर आजचा व्हिडिओ खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला लोन पाहिजे असेल, तर आता व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, ज्यांना लोनची गरज आहे आणि त्यांना त्यांचा सिबिल स्कोर घरी बसल्या चेक करता येत नाही आहे. तर त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. Facebookवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या. तर चला, मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस सांगतो आणि ती प्रोसेसला फॉलो करून तुम्ही चेक करू शकता घरी बसल्या. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला Googleमध्ये सर्च करायचं आहे pnbindia.in. आता ही पंजाब नॅशनल बँकची ऑफिशियल वेबसाईट आहे. आता तुम्ही विचार करत असाल, की यार माझं अकाउंट तर पंजाब नॅशनल बँकमध्ये आहेच नाही, तर मग माझं कसं काय होईल? तर काही काळजी करण्याची गरज नाही आहे. इथं कुठलीही बँकचं तुम्ही क्रेडिट स्कोअर चेक करू शकता. ठीक आहे. हे फक्त या वेबसाईटवरती रिपोर्ट चांगली येते म्हणून मी या वेबसाईटचा उपयोग करतोय. तर तुम्हाला सर्वात अगोदर pnbindia.in सर्च करायचं आहे आणि पंजाब नॅशनल बँकची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिच्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. सगळ्यात वरती जी येईल तिच्यावर. ठीक आहे. त्याच्यानंतर वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल. तर इथं खाली तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल. या प्रकारे तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल. तर इथं तुम्हाला एक ऑप्शन इथं एवढे ऑप्शन पाहायला तुम्हाला भेटतील पाहायला. कस्टमर फीडबॅक अन् जे डिजिटल लेंडिंग, ऑनलाईन सर्व्हिस, ऑनलाईन पेमेंट, मोबाईल बँकिंग ॲप, डेबिट, क्रेडिट कार्ड्स वगैरे. तर याच्यामध्ये एक ऑप्शन आहे ऑनलाईन सर्व्हिस. या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. इथं भरपूर ऑप्शन पाहायला मिळतील. थोडं खाली स्क्रोल करायचं आहे आणि खाली तुम्हाला एक फ्री क्रेडिट रिपोर्ट असा एक ऑप्शन पाहायला मिळेल. त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर असा रिपोर्ट असा येईल तुमच्यासमोर. तर वरती पाहू शकता तुम्ही क्लिक हिअर फॉर फ्री क्रेडिट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. तर इथे तुम्हाला तुमची जी संपूर्ण माहिती ती योग्यरित्या भरायची. सर्वात इथं तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम भरायचं आहे. याच्यानंतर तुमचं सरनेम भरायचं आहे. इथं तुमची ईमेल आयडी टाकायची आहे. इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथं मोबाईल नंबर टाकल्यानंतर गेट ओ-टी-पी या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. तुमच्या मोबाईल नंबरवर ओ-टी-पी येईल. ती ओ-टी-पी तुम्हाला इथं टाकायची आहे आणि इथं टर्म्स अँड कंडिशनला ओके म्हणायचं आहे आणि कनेक्ट टू सेकंड स्टेप या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर या प्रकारे बघू शकता आमच्या केसमध्ये आम्ही सगळी रिपोर्ट भरलेली आहे आणि आता आम्ही कंटिन्यू टू सेकंड स्टेपमध्ये क्लिक करतो आहे. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही इथं तुमचा जो क्रेडिटची जी रिपोर्ट आहे ती सगळी आलेली आहे. तर तुम्हाला थोडं खाली स्क्रोल करायचं आहे. तर इथं पाहू शकता 772 हा आपला क्रेडिट स्कोअर आलेला आहे आणि एवढा क्रेडिट स्कोअरवर लोन 100% भेटून जातं. तर इथं तुमची पर्सनल माहिती इथं पाहायला मिळून जाते तुम्हाला. मित्रांनो, इथं तुम्हाला सगळी तुमची पर्सनल माहिती पाहायला मिळून जाते. जसं तुमचं पॅन कार्ड नंबर, मोबाईल नंबर, ड्रायव्हिंग लायसन्स, ईमेल आयडी, मोबाईल. इथं तुमचं सगळं रिपोर्ट इथं पाहायला मिळून जातं आणि तुमचा एक क्रेडिट स्कोअर इथं पाहायला मिळून जातो. थोडं खाली स्क्रोल करा. तर तुमच्या नावावर किती लोन चालू आहे आणि किती ॲक्टिव्ह आहे आणि किती क्लोज झाले ते तुम्हाला इथं पाहायला मिळून जाईल. तर पाहू शकता आमच्या केसमध्ये 2 लोन जे ते क्लोज झाले आहे आणि 1 लोन जे ते आता सध्या ॲक्टिव्ह आहे. ठीक आहे. आणि सगळे लोन आहे ते इथं पाहू शकता तुम्ही. तुमच्या केसमध्ये पण सगळं इथं पाहायला मिळून जाईल. थोडं अजून खाली स्क्रोल करायचं आहे. खाली अजून थोडं स्क्रोल केलं तर खाली अजून तुम्हाला अजून डिटेल पाहायला मिळेल. तुमची जेवढी पर्सनल माहिती ती सगळी तुम्हाला इथं पाहायला मिळून जाईल. ठीक आहे. तुमच्या नावावर जर काही फेक अकाउंट वगैरे असेल किंवा फेक लोन असेल, तर ते पण तुम्ही इथं क्लोज करू शकता. तरी आणि तुम्ही जो रिपोर्ट डाउनलोड हे पाहिला आहे, तो तुमच्या ईमेल आयडीवर पण पाहायला मिळून जाईल मित्रांनो. ठीक आहे. पी-डी-एफ स्वरूपामध्ये तुम्हाला ईमेलवर पण येऊन जाईल. इथं पाहू शकता तुम्ही. इथं त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ती पी-डी-एफ डाउनलोड होऊन जाईल. तिच्यावरती तुमचा पासवर्ड राहील पण. ठीक आहे. आता तो पासवर्ड काय असतो ते पण सांगतो मी तुम्हाला. तर तुमचा जो ट्रान्झॅक्शन आयडी जो असतो, ठीक आहे, तुमचा पासवर्ड तोच असतो. तुम्हाला मोबाईल नंबरवरती मेसेजद्वारे दिला जातो. ठीक आहे. तर तुमच्या अकाउंटचा जो आहे ट्रान्झॅक्शन आयडी तोच तुमचा पासवर्ड असतो आणि या प्रकारे पूर्ण पी-डी-एफ तुमच्या मोबाईलमध्ये, कॉम्प्युटर, लॅपटॉपमध्ये डाउनलोड होऊन जाते. तर मित्रांनो, या प्रकारे तुम्ही घरी बसल्या पूर्ण सिबिल स्कोअरचा पूर्ण रिपोर्ट आहे तो चेक करू शकता, त्याला पाहू शकता. जेणेकरून तुम्हाला पण घरीच कळून जाईल, की तुम्हाला बँक लोन देणार का नाही. तर मित्रांनो, लोन पाहिजे असेल
तर घरी बसल्या सिबिल स्कोअर कसा चेक करायचा पूर्ण 100% खरी रिपोर्ट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. पूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप शिकवली. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या. जेणेकरून तुम्हाला भविष्यात असेच व्हिडिओ भेटत राहतील. नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर पाहिजे ते नक्की सांगा आणि भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.